उसके मराठी मीनिंग्स याद करते हैं, या फिर हिंदी में उसको क्या बोलते हैं ये भी करते हैं। आज हम यही एक्टिविटी लेने वाले हैं। जैसे अभी मैं यहाँ पे कुछ शब्द मैंने यहाँ पे लिख के रखी है, आपको उसको मराठी अर्थ बोलना है, उसके साथ साथ उसका इंग्लिश अर्थ बोलना है। देखो एक शब्द मैं आपको बताती हूँ, ये क्या है? हरा। हरा। अब हिंदी में उसको क्या है? हरा। हरा। और मराठी में क्या बोलते हैं? इंग्लिश में ग्रीन। स्पेलिंग लिखना है। हरा हिंदी में, हिरवा मराठी आणि ग्रीन इंग्रजी। इससे हमें क्या फायदा मिलेगा? एक शब्द हमें 3 लैंग्वेज में समझ में आएंगे। 3 लैंग्वेजेस, 1 वर्ड 3 लैंग्वेजेस। हिंदी अभी पहला शब्द मैंने बोला है सप्ताह, बगीचा, समय, सीन, इंतजार, दिन, दर्पण, हरियाली। ये सभी शब्द आपने कहाँ लिखे हैं? उसमें से ही आपको अभी जिसको आता है उन्होंने यहाँ पे आके इसके आंसर्स लिखने हैं। सप्ताह, सप्ताह को मालूम है आपको क्या कहा जाता है मराठी में? सप्ताह माहिती आहे? चल काय म्हणतात? आठवडा। व्हेरी गुड। चला आठवडा। आणि इंग्रजी मध्ये काय म्हणतात? वीक। व्हेरी गुड। आठवडा। बघा सप्ताहाला मराठीमध्ये म्हणतात आठवडा आणि वीक। व्हेरी गुड। चला आता पुढचा शब्द आहे बगीचा। हिंदीमध्ये बगीचा, मराठीमध्ये कोणाला येतं? येतं? चला काय म्हणतात मराठीमध्ये? इंग्रजी? अरे वा, गार्डन। बरोबर आहे का गार्डन? हो। इंग्रजीमध्ये गार्डन। आता समय, 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 समय माहिती आहे मराठीत काय म्हणतात? समय माहिती आहे? मराठीत काय म्हणतात? काय काय? वेळ। वेळ। व्हेरी गुड। आणि टायमिंग कशामध्ये म्हणतात? सिर। चला या क्या होते? सिर को मराठी में क्या होते? मराठी मराठी काय म्हणता? डोके। मराठी मध्ये डोके। हेड। सिर म्हणजे डोके आणि इंग्लिश मध्ये हेड। आता इंतजार, इंतजार, किसी का इंतजार करना म्हणजे काय? वेळ। कोणाला येतं? हजर काय? वाट पाहणे। हाँ, इंतजार म्हणजे मराठीमध्ये वाट वाट पाहणे। इंग्रजी वेळ। व्हेरी गुड। आता दिन, दिन, दिन म्हणजे दिवस। माहिती आहे? दिवस। दिवस, डे। चला पुढे दर्पण। हमने आपको कभी देखा है? आपने दर्पण कहाँ कहीं देखा है क्या? दर्पण क्या है? जब हम घर से निकलते हैं तो सबसे पहले खुद को देखते हैं। तो वो खुद को देखते किसमें देखते हैं? वो मराठी मध्ये काय? आरसा। आणि इंग्रजी मध्ये काय म्हणायचं? व्हेरी गुड। मिरर। आता जरा अवघड आहे। आपल्या आजूबाजूला आपल्याला हे दिसतंय का? ही हरियाली आहे, मग याला मराठीत काय म्हणतात? मराठी में हिरवळ। व्हेरी गुड। चल चल। आणि आता इंग्रजी मध्ये ग्रीन। हा ग्रीन आहे, पण मग काय? तर त्याला इंग्रजी मध्ये म्हणतात ग्रीनरी। काय म्हणतात? ग्रीनरी। 1 2 3 4 5 6 7 8 आणि हा एक 9। ओके नाही? या 9 शब्द आपण मराठीत पण, हिंदीत पण आणि इंग्रजी मध्ये पण पाहिलेले आहेत। याच पद्धतीने आपण वेगवेगळ्या लँग्वेज मध्ये शब्द शिकू शकतो की नाही? आपण रोजच्या जीवनामध्ये मराठी, हिंदी, इंग्रजी हे 3 लँग्वेज शिकतो, पण याच्या व्यतिरिक्तही आपण दुसऱ्या भाषेमध्ये देखील असे शब्द शिकू शकतो। याला लँग्वेज गेम नाव देऊ। काय नाव द्यायचं? लँग्वेज